मित्रांनो, जीवनात तुम्हाला चढ उतार अनुभवायचे असतील तर महाराष्ट्रात गड किल्ले काय कमी आहेत? तुमच्या कष्टाच्या पैशांना का मार्केटचे नसते चढ उतार दाखवताय? अहो, त्यापेक्षा त्यांना समतासमत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा शब्द 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधी देऊन आमदार आशुतोष काळे यांनी पूर्ण केलाय. 5 नंबर साठवण तलावाचं काम पूर्ण झाल्यामुळे कधी 21 दिवसांनी तर कधी 16 दिवसांनी मिळणारं पाणी आता कोपरगावकरांना 4 दिवसांत मिळत आहे. हे पाणी नियमित मिळावे हे आमदार आशुतोष काळेंचे स्वप्न आहे. त्या स्वप्नपूर्तीकडे पहिले पाऊल पडले असून कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा योजनेतील मंजूर असलेल्या ब्रिजलाल नगर येथील पाण्याच्या टाकीची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वीरेन बोरावके यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेले टीकेला उत्तर देत निशाणा साधला आहे. काय म्हणाले वीरेन बोरावके, पहा सविस्तर. आज या ठिकाणी सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर येत्या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. आज आपण जर पाहिलं 2019 पासून आमदार आशुतोष दादा काळे हे कोपरगाव शहरासाठी व ग्रामीण भागासाठी लढत आहे. त्यांनी 2019ला ज्यावेळेस निवडणुकीत लढून आले, जो लोकांना शब्द दिला होता की कोपरगावचा पाणी प्रश्न मला निवडून द्या, मी कोपरगावचा पाणी प्रश्न मिटवेल. आमदार आशुतोष दादा काळे ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांनी सर्वात मोठा हातात काम घेतलेलं होतं ते पाणी प्रश्नाचं. आत्तापर्यंत भूतून भविष्य एवढा निधी आपल्या कोपरगावच्या पाण्यासाठी 131.24 कोटी रुपये एवढा निधी कोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी आपल्याला आमदार आशुतोष दादा काळे यांच्याकडून मिळाला. त्या 131.24 कोटी निधीमध्ये आपल्या कोपरगाव शहरातील 5 नंबर साठवण तलाव असेल, ते कॉन्क्रिटीकरण असेल, त्यामध्ये आपल्या कोरोवा नगर, संजय नगर, ब्रिजलाल नगर व साईबाबा कॉर्नर अशा विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या आणि एक 95 किलोमीटर पाईपलाईन अशा पद्धतीने ते 131.24 आपलं इस्टिमेट होतं. आणि त्या अनुषंगाने आज 5 नंबर साठवण तलाव पूर्ण होऊन 1 वर्ष पूर्ण होऊन आज जे कोपरगावला 21 दिवसाआड पाणी होतं ते आता 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर मिळत आहे. तर आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतोय की आमदार आशुतोष दादा काळे यांनी जी योजना आणली होती, आज ब्रिजलाल नगरची टाकी हिचा आज ट्रायल झालेली आहे. त्या ट्रायलमध्ये म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण न येता ती ट्रायल यशस्वीरित्या पार झाली आहे. आणि त्या ब्रिजलाल नगरच्या टाक्यावर प्रभाग क्रमांक 1 मधील भाग असेल, त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 10 मधील भाग असेल, त्यामध्ये श्रद्धा नगरी, जैन मंदिर, गोरोबा नगर जैन मंदिर, त्याच्यानंतर ब्रिजलाल नगर, गवारी नगर अशा विविध ठिकाणी त्या पाईपलाईनचे वितरण होणार आहे. आणि उर्वरित राहिलेल्या सर्व ज्या वितरण पाईपलाईन आहेत त्या लवकरच आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सूचनेने मार्गी लागतील. आता आपण जर पाहिलं कोणत्या मोठ्या कामाला वेळ लागतो. आज आपलं 5 नंबरचं साठवण तलाव तयार झाल्यामुळं आपल्याला आता जो आशुतोष दादा काळे यांनी 1 ते 4 जे तलाव आहेत त्या तलावांसाठी ह्या इस्टिमेटमध्ये खोदाई करून दुरुस्ती असं टेंडर होतं. पण आता आमदार आशुतोष दादा काळे यांनी वरती प्रस्ताव पाठवला की 1 ते 4 जे तलाव आहेत कोपरगाव शहरातील ते सुद्धा कॉन्क्रिटीकरण व्हावे. म्हणजे येत्या भविष्याचा कोपरगावचा 50 वर्षाचा जो पाण्याचा विषय तो संपेल. आणि आपल्याला दादांचे पूर्ण प्रयत्न चालू आहे की हे पाणी आपल्या कोपरगाव शहरातील नागरिकांना रोज मिळालं पाहिजे. त्यासाठी नगरपालिकेला दादांनी प्रस्ताव पाठवलेला आहे की ज्या सूचना केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने प्रशासनाने लवकरात लवकर त्या पूर्ण करून आमदार साहेबांच्या कडं तो जो प्रस्ताव आहे तो सुपूर्त करावा, जेणेकरून त्याला जो काही लागणारा निधी
आमदार साहेब नक्कीच आपल्या कोपरगाव शहरासाठी ते आणतील. तरी सर्व नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी जी पाईपलाईन वितरण व्यवस्था चालू झाली, सर्व कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने आमदार आशुतोष दादा काळे यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर प्रशासनाने कोपरगाव नगरपालिकेने सुद्धा ह्या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष घालून अजून काम कसं पटकन होईल ह्या दृष्टीने पाहावं. एवढं आज तसं पाहिलं तर कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिकांना माहिती की ही योजना सर्वात मोठं श्रेय कुणाचं हे आमदार आशुतोष दादा काळे यांचं. आमदार आशुतोष दादा काळे जरी सत्ता नगरपालिकेत दुसरीकडे जरी असली तरी आमदार आशुतोष दादा काळे यांचं म्हणणं आहे की आपल्याला उद्घाटनाशी नाही, आपल्याला काम करायचं. फक्त याच्यात मला विनंती आहे, विरोधक नाही म्हणता येणार, नगरपालिकेत ज्यांची सत्ता आहे त्यांनी जरी उद्घाटन केलं आमची काही हरकत नाही. शेवटी लोकांना माहिती आहे की त्या ठिकाणी आम्हाला कुणाला बोलवलेलं नाही, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणाला बोलवलं नाही असं मला वाटतंय. कारण तिथं फोटोमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते नव्हते आणि त्यांनी निवडून आल्यापासून एक सुरुवात केलेली कोपरगाव शहरात जे कामं करायचे आहेत, विरोधांनी जर सांगितले तर ते लवकर काही करू नयेत अशी त्यांनी जी त्यांची भूमिका आहे एकदम म्हणजे न आवडणारी, जनतेला न आवडणारी. तर त्यांना पण विनंती आहे की जे कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेवढे नगरसेवक असतील त्यांना सुद्धा जनतेने निवडून दिले आणि नगराध्यक्ष जे असतील नगरपालिकेचे त्यांना सुद्धा त्या भागातून मतदान पडलेलं आहे, ज्या भागात त्यांचे नगरसेवक नसतील. तर त्यांनी अशा केविलवाना खेळ करू नये आणि सर्व राष्ट्रवादी ज्या आमदारांनी जो निधी आणलेला आहे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलंच पाहिजे अशी त्यांना विनंती केली पाहिजे, जनतेने केली पाहिजे. आणि ह्याच्यात आपलं नुकसान हे कुणाचं नाही, हे जनतेचं नुकसान होऊ नये एवढी त्यांनी काळजी घ्यावी. तसं पाहिलं मी मगाशीच म्हटलं की एवढं मोठं 131.24 कोटीचं काम पूर्ण होताना काही काळ लागतो. हे पाण्याच्या पाईपलाईन सर्व टाकून झालेल्या पण काही ठिकाणी जोडायच्या बाकी होत्या. आता मी मागच्या टर्मला नगरसेवक असताना मला माहिती काही ठिकाणी त्या पाईपलाईन जोडायच्या बाकी होत्या, त्या ब्रिलल नगर टाकीच्या. त्या आता जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी त्या सगळ्या क्रॉसिंग जोडून त्याचं कॉन्क्रीट काय ब्रिलल नगर भागात सुद्धा कॉन्क्रीट भरलेलं आहे. फक्त हे आता सांगायची गोष्ट आहे, आता हा विरोधक करणं. ते म्हणताय काय आमची सत्ता आल्यापासून जे थांबलेले काम ते आता सुरू होते, नाही मागच्या काळात ते बंद पडले होते असं त्यांचं नाही. सर्व जनतेला माहिती आहे आतापर्यंत जो नगरपालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा आमदार आशुतोष दादा काळे यांनीच आणलेला आहे. हे आपल्याला म्हणजे विरोधकांना विसरून चालणार नाही. पण आता श्रेयवादाच्या ह्या लढाईत त्यांचा थोडा शब्द चुकत असतील असं मला वाटतं. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव.